महाराज कधीच जास्त दिवस एका किल्ल्यावर स्थिर राहिले नाही. महाराजांकडे जर बघायला गेलं तर जवळपास 350 पेक्षा जास्त किल्ले होते जे त्यांनी स्वतः जिंकले होते, पण त्या किल्ल्यावर ते कधीच जास्त काळ थांबले नाही. याच्या मागचे सोपे सरळ कारण होतं, कारण की त्यांना माहित होतं जर स्थिरता आली तर शत्रूला त्याचा अंदाज बांधता येतो. शत्रू त्यांच्या युद्धाचं प्लॅनिंग त्या दिशेने करू लागतात आणि तिथेच आपण अर्ध युद्ध हरतो. त्यांनी स्वतःला कधीच प्रेडिक्टेबल बनवू दिलं नाही. प्रेडिक्टेबल न बनवू देणं म्हणजे तेच झालं की स्थिरता जर आली, एका किल्ल्यावर जर जास्त वेळ थांबलो तर किल्ल्याच्या कान्याकोपऱ्याची माहिती शत्रू काढतो आणि त्या उद्देशाने तो युद्ध प्लॅन करतो आणि बरोबर आहे ते की अर्ध युद्ध आपण तिथेच हारतो. तर हे कधीच होऊ दिलं नाही. सतत त्यांनी हालचाली करत ठेवल्या. हालचाली करणं हेच त्यांचं एक नियमबद्ध रणनीती होती आणि त्यावरच ते कायम राहिले. असं बोलायला गेलं तरी काही वावगं ठरणार नाही की त्यांनी जागा नाही तर विचार नियंत्रित केले. म्हणजे त्यांच्याकडे एवढे शेकडो किल्ले होते, पण त्यांनी त्या किल्ल्यांमध्ये स्वतःला कधीच कैद करून घेतलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा अंदाज कधीच कोणताच शत्रू लावू शकला नाही.